पाहिलंच ना देवा, मेघनाच्या आई वडिलांशी मी कशी वागले ते. काय करू देवा, खूप राग येतोय मला. पण डोकं शांत झाल्यावर कळलं किती चुकीचं वागले मी, का अशी वागले. हे म्हणाले ना ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर होतं त्या बाबतीत. माझ्यामुळे माझी लेकरं दुखावली जाऊ नयेत रे. माई, राणे काकू भलत्याच उत्साहात होत्या ग. सगळ्या जुन्या गाण्यांची तयारी करायला बोलवलं होतं आम्हाला. म्हणे मेघनाची मंगळागौरीची तयारी करायची. हो, आता काय सांगणार आम्ही त्यांना. बरासा चेहरा पाडून बसूही शकत नाही आणि खरं सांगूही शकत नाही. म्हणजे कसं सांगणार ना की ह्यावेळी आम्ही मंगळागौर नाही करणार म्हणून. हो ना, म्हणून आम्ही तर दोघी काहीतरी कारण सांगून चटकूनच आलो. पण मला असं वाटतं आपण मंगळागौर करणार नाही आहोत ना, त्याचं ना काहीतरी कारण द्यायला पाहिजे. हां, पण मंगळागौर करायची नाही हे कुणी ठरवलं? म्हणजे आपण मंगळागौर करणार आहोत. हो, जोपर्यंत ती माझ्या लेकाची बायको आहे, त्याच्या नावानं गळ्यात मंगळसूत्र घालते, तोपर्यंत ती या घरची सून आहे. आणि त्यामुळे सगळे अधिकार आणि हक्क आहेत तिला. म्हणजे माई, आपण मेघनाची मंगळागौर करतोय.